नमस्कार मित्रांनो, मी उदय पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत। मित्रांनो, थंबनेल पाहितलं, टायटल वाचलं हो मित्रांनो, सामान्य कास्तकार बांधवांचा सर्वात महत्त्वाचा सवाल, मोदी सरकारमुळे आता देशांतर्गत बाजारात सोयाबीनचा बाजारभाव होणार 5,000 पार। सध्याच्या कंडिशनचा हा सर्वात महत्त्वाचा सवाल आहे। काय मोदी सरकारमुळे आता देशांतर्गत बाजारात सोयाबीनचा बाजारभाव होणार 5,000 पार? या प्रश्नाचा अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी आता आपण सर्वांनी व्हिडिओ सुरुवातीपासून या ठिकाणी शेवटपर्यंत पाहावा। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जर व्हिडिओ आपल्या सर्वांना मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी लाईक करा। जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर या व्हिडिओला या ठिकाणी शेअर करा। सबस्क्राइब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा, यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ या ठिकाणी आपणास मिळत राहतो। तर बघा मित्रांनो, सामान्य कास्तकार बांधवांचा सर्वात महत्त्वाचा सवाल, काय मोदी सरकारमुळे आता देशांतर्गत बाजारात सोयाबीनचा बाजारभाव होणार 5,000 पार? सध्याच्या कंडिशनचा हा सर्वात महत्त्वाचा सवाल आहे। काय मोदी सरकारमुळे आता देशांतर्गत बाजारात सोयाबीनचा बाजारभाव होणार 5,000 पार? आता या प्रश्नाचं उत्तर घ्यायचे, कारण हा जो प्रश्न आहे सामान्य कास्तकार बांधवांना पडलाय। आता हा जो प्रश्न मित्रांनो तुम्हाला पडलाय, मला पडलाय, कारण मित्रांनो आपल्याला तर 5,000चा भाव सुद्धा परवडत नाही, पण नसल्यापेक्षा बरं म्हणायचं चालायचं। कारण सध्याच्या कंडिशनला जो बाजार भाव दिसत आहे तो 3900 ते 4300च्या दरम्यान आहे, आणि या जर भावावर आपण सोयाबीनची विक्री केली तर तुम्हाला सांगतो आपल्याला उभा 1 वर्षाचा कालावधी अडचणीत काढावा लागणार आहे। पण लक्षात घ्या, या ठिकाणी लोकसभेच्या निवडणुकाला मराठवाडा, विदर्भ आणि खानदेशात सत्ताधारी पक्षाला खूप मोठं या ठिकाणी पराभव पत्करावा लागला। आता त्यामुळे या ठिकाणी सरकार खडबडून जागं झाले, कारण विधानसभेच्या निवडणुका तोंडावरती दिसत आहेत, आणि अशा परिस्थितीमध्ये आता या ठिकाणी पुन्हा एकदा मराठवाडा, विदर्भ आणि खानदेशातील शेतकऱ्यांचा रोष सरकार या ठिकाणी जे आहे ते घेऊ शकत नाही। आणि यामुळे मित्रांनो सरकार या ठिकाणी हमी भावावरती सोयाबीनची खरेदी करणार आहे। सोयाबीनचा हमी भाव 4,892 रुपये प्रति क्विंटल, आणि या जर हमी भावावर सरकारने या ठिकाणी सोयाबीनची खरेदी मोठ्या प्रमाणात केली तर लक्षात घ्या काय होणार। यामुळे मित्रांनो मागणी आणि पुरवठ्यात तफावत निर्माण होणार, आणि हीच ती तफावत जी बाजार भावाला आधार देणार, आणि त्यामुळे बाजारभाव डिसेंबर किंवा जानेवारी महिन्यात 5,000ला गवसणी घालू शकते। म्हणजे मोदी सरकार काय करणार, जमलं तर सगळ्यात पहिले नाफेडद्वारा आपल्या राज्यामध्ये या ठिकाणी सोयाबीनची खरेदी करणार, आणि आपल्या राज्यात सोयाबीनची खरेदी मोठ्या प्रमाणात झाली तर मला सांगा याचा फायदा काय होणार आहे? कॉम्पिटिशन निर्माण होणार। हेल्दी कॉम्पिटिशन काय करणार, बाजार भावाला आधार देणार। तर लक्षात घ्या, हे पहिलं कारण आहे की ज्यामुळे बाजारभाव 5,000 मोदी सरकार करू शकते। त्यानंतर दुसऱ्या कारणाचा विचार केला मित्रांनो, जर सरकारला या ठिकाणी नाफेडद्वारा सोयाबीन खरेदी जमलं नाही तर सरकार काय करणार आहे की जे काही व्यापारी आहेत त्यांना 25% रक्कम देऊन बाबा तुम्ही खरेदी करा, पण कोणत्या भावानं? हमी भावानं। बरं, सरकारनं खरेदी करू द्या, नाही तर व्यापारीने खरेदी करू द्या। जर खरेदी सुरू झाली, ज्याची की 100% शक्यता, तर अशा परिस्थितीत मागणी आणि पुरवठ्यात तफावत निर्माण, आणि मागणी आणि पुरवठ्यात तफावत निर्माण झाली की तुम्हाला सांगतो बाजारभावाला आधार मिळतो, आणि आधार मिळून बाजारभाव 100% 5,000 गेला तर आश्चर्य वाटायला नको। आणि तिसरं कारण, सरकारला या दोन्ही गोष्टी जमल्या नाही तर सरकार काय करणार मित्रांनो, या ठिकाणी भावांतर योजनेसारखी योजना, म्हणजे कसं फरक देणार आहे। समजा बाजारभाव 4,892 हा सरकारचा हमी भाव आहे,
आणि जर आपण आपलं सोयाबीन हे 4,500ला विकलं तर सोयाबीनच्या हमी भावात आणि त्या ॲक्च्युअल भावामध्ये जो फरक आहे, समजा आपण 4,500ला सोयाबीन विकलं तर इथं फरक 392चा निघतो. आपलं 10 क्विंटल असेल समजा सोयाबीन तर आपल्याला मिळणारा फरक 3,920 रुपये. या असणाऱ्या गोष्टीमुळं सेंटिमेंट बदलणार, सेंटिमेंट बदलल्यामुळं बाजारभावाला आधार मिळणार आणि हाच तो बाजारभाव मित्रांनो की जो 100% पाचरला गवसणी घालू शकतो. म्हणून लक्षात घ्या मित्रांनो की मोदी सरकारने हमी भावावर खरेदी केली अथवा मोदी सरकारने व्यापाऱ्यांना हमी भावावर खरेदी करण्यासाठी पैसा प्रोव्हाइड केला किंवा मोदी सरकारने हमी भाव आणि सामान्य भाव यातील फरक जर दिला तर 100% बाजारभावाला आधार मिळून या ठिकाणी बाजारभाव आपल्याला 5,000च्या वर जाताना दिसू शकतो. म्हणून म्हणायला काही हरकत नाही की मोदी सरकारमुळे देशांतर्गत बाजारामध्ये आता बाजारभाव 5,000 गेला तर आश्चर्य वाटायला नको. पण कधी जाणार हे पण सांगतो. ऑक्टोबर नोव्हेंबर महिन्यात 5,000चा भाव अजिबात मिळण्याची शक्यता नाही. डिसेंबर आणि जानेवारी महिन्यामध्ये आपल्याला बाजारभाव 5,000 जाताना दिसू शकतो. म्हणून मी आता म्हणलो की 5,000च मिळायचं. बघा ह्या जर तरच्या गोष्टी आता जर सरकारनं असं केलं तर तसं होणार आहे. म्हणून लक्षात घ्या की आपण फक्त अपेक्षा करू शकतो, आपण फक्त नशिबाला या ठिकाणी कवटाळून बसू शकतो. आपल्या हातात काही धोरणं नाहीत आणि आपल्या हातात काही बाजारभाव नाही. जी मेहनत होती ती तुम्ही केली आहे. उत्पादन आपण जास्त घेऊ. सध्या शेंगामध्ये जर आपलं पीक असेल तर 0050ची फवारणी करा ज्यामुळे उत्पादन दुप्पट होईल. बाजारभावाचं बघून घेऊ काय होते आणि बाजारभावाबद्दल लेटेस्ट अपडेट जाणून घ्यायचे असेल तर पाहत राहा आपलं आवडतं यूट्यूब चॅनल शेती मित्र. व्हिडिओ कसा वाटला कमेंट सेक्शनमध्ये लिहून कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कास्तकार बांधवापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा आणि सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल या ठिकाणी ऑल करा ज्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपणास या ठिकाणी मिळत राहतो. तर मित्रांनो असेच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्रवर मिळत राहील. तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार.